हा आहे वोटिंग बॉक्स. माझे कार्यक्रमात तुम्हाला कुठला कार्यक्रम आवडला जास्त एक पर्सनली सांगतो. हा काल एवढे पेपर झाले ना काल, त्याच्यात तुम्हाला कुठला आवडला म्हणजे तुम्ही आणले पेपर कालपासून बोलते पेपर आणले चिट आणा 6 चिठ्ठ्या बनवा. आता कालच्या 6 आणि 1 2 3 4 5 6 7 आजच्या 7 11 चिठ्ठ्या बनवून ठेवायचे तुम्हाला. आता नाही नंतर बघा. तुम्हाला सर्वांना लक्षात आहे ना कोणाकोणाला काय वोटिंग द्यायची माहिती आहे ना. सरांनी तुम्हाला सांगितलं ना वरती कॅटेगरी काय काय आहे ती कॅटेगरी तुम्ही लिहायची. मी तुम्हाला नॉमिनी सांगणार इकडे. दोघं सर नॉमिनीज आर म्हणजे काय असेल आगे के 4 जो भी रहेंगे वो 8 रहेंगे. इधर है रे. किती पैसे आणि माझ्याकडे फक्त आहे ना 1 क्वार्टरचे पैसे. माझं पण घर नाही क्वार्टरचं मलाच द्यायची आहे. अरे यार काहीतरी विचार कर जुगाड कर काहीतरी लवकर फास्ट. मी कोणाला तरी फोन लावतो. दादाला फोन लाव कोणाला पण लाव. हॅलो हॅलो हा जयेश कुठे आहेस तू. घरी आहे इथे चौकात आहे ना. हा येतो काय माझं काय बोलतो काय झालं काय नाही असंच फोन केलं. मी काय म्हणतो मला थोडीशी पैशाची जरूर होती. मला डॉक्टरचं काम होतं 5,000 पाहिजे. एवढे हो 5,000 हो पैसे देऊन टाका ना तुम्हाला आमचे एक मार बरं वाटत. बाकी एकदम काम एवढं चालू आहे. आणखी एखादी मागवले ना अजून एखादी मागव काय होतं 90 मध्ये थांब वस्तू घेऊन साहेब उधारी काय नाही पैसे रोख काय साहेब आपल्याला बरोबर पहिला उधार घेऊन गेला 8 दिवसानंतर आता उधार नाही भेटला रोख पैसे तुझ्या का पैसे असून उधार मागतो. अरे शेठ काय करणार शेठ द्या. सकाळी भावाला घेऊन जातोय घरी संध्याकाळी भेटावं झालं ना. मोबाईल कुठे माझा. अरे तुझा मोबाईल दिला ना त्याला जयेशला. कोणाला जयेशला. माझा मोबाईल का दिला तुझा द्यायचा तुझं बोला घ्यायसाठी. अरे मी काय पण म्हणत मोबाईल आणून द्यायचं एकटे त्याला तिकडं मोबाईल आण माझा. फेकू करा फेकू मोबाईल आण माझा मोबाईल आणतो मी तुझा. घरच्या मागे करल रे माझे मोबाईल आता जा लवकर मोबाईल घेऊन ये जा तू मी घेऊन येतो मोबाईल. संध्याकाळी मोबाईल पाहिजे मला बरं का. हो हो. यानंतर काही दिवसांनी रसिकचा होतो. माधव आजारी पडतो.
आजारी तू त्याची काळजी घ्या. माधव एक आणि चांगलं जीवन जगू लागलं. ठोका नाही चुकणार आता काळजाचा ठोका. कुणी दूर गेल्यावर पुन्हा भेट होईल का. नाही चुकणार आता काळजाचा ठोका. कुणी दूर गेल्यावर पुन्हा भेट होईल का. आठवण अशी जपून या मनात प्रेमळ गोष्टी गुंजे माझ्या कानात. आठवण अशी जपून या मनात प्रेमळ गोष्टी गुंजे माझ्या कानात. मनी झुलेल आता आठवणींचा झोका. मनी झुलेल आता आठवणींचा झोका. कुणी दूर गेल्यावर पुन्हा भेट होईल का. कसा विसरावा तो हसरा चेहरा. आठवण देई माझा मंजूळ वारा. नाही मिळाला माझ सांगायचा मोका. नाही मिळाला माझ सांगायचा मोका. कुणी दूर गेल्यावर पुन्हा भेट होईल का. आता आली काय तर पैसे कमी देतो. ही माझी बायको आहे आजची. आजची हे नजर मारू रे. हे नाव घेणार नाव घेणार नाव घेणार एवढं आजची बरं नाव घेणार. बरं नाव घे नाव घे. पेरू पेरू पेरली लसूण. पेरू पेरू पेरली लसूण. संपूर्णपणे आपलं लक्झरी बसून. सांगतो कार्यक्रमामध्ये मी लाईव्ह आहे.
तर मध्ये मध्ये स्टेजवर लुटफुट करू नको. एक गेट वाला यार दरवाजा का बंद करत नाही यार? बंद करत आहे. अरे बाबा, इथे काही चालू आहे. ठीक आहे, मी आलो जेवायला. चला झालं की संपलं. काय वाजायचं आहे? चला. ये हमारे मेहमान लता टीम के कैप्टन पृथ्वी को तो आगे की चीजें आपको बता रहे हैं कितना है. उड़ता पंजाब, उड़ता पंजाब. एक नंबर बाबू प्लम्बर. क्या बोलते हैं तुमको अभी? आए हो हाँ वही मांगता वही. हेलो अप्पा. हेलो, अप्पा भाई बोल रहा. बोला ना भाई, क्या दोस्त कीमत करो तुम्हारी. अरे कुछ गड़बड़ मत कर, लड़कियों का बंदोबस्त कर, अपने दोस्तों को लेकर चलेंगे. अरे भाई वो नहीं लग रही हमको. भाई वो नहीं क्या और ट्रेन. कैसा क्या देख रहा है मेरा? ले भाई खाली कर दे. बस बस हो गई ली मेरे को. इधर आया सुल्तान वाला क्या बात है? बड़ा अप्पा. थोड़ा इधर बैठो ना. ऐसा तुम अकेले में इधर चिल्ला ना भाई. इधर बैठो. यार बाबा बिरयानी है यार. आलम जमा पड़ेगा इधर. यार तू माल बनता है अपने ओरिजिनल. लो लो जरा चिलम जरा. मार नहीं करे. वो मुनीर भाई. यार अप्पा जरा उसको मत पिला ले. छोड़ उसको. यार माल में क्या लोचा है? माल एक नंबर माल है. एक नंबर माल है. दो नंबर का माल एक नंबर में बेचता है. क्या अप्पा दूध बना रहे क्या सुल्तान भाई को? इधर ये हाँ माल पूरा ग्रीस आया है. चिलम ले लो उसके हाथ में से. लाओ इधर लाओ लाओ. व्हाट निकल ऐसे. इसको भी ले ले. दिखता नहीं रे. दिखता नहीं मांग रहा. आपको करते थे. इसका मतलब तुम हमारे ऊपर शक ले रहे यार. नाला मेरे आंटी भी अगर समझा ना तो इसको भी ढोल दूंगा. तेरे को भी ढोल दूंगा. समझा ना? चलेगा ढूंढिया. भाई ये रेंदो भाई बहुत बहुत शुक्रिया उधर बुलाने के लिए. जा रहे कोई किसी ना मतलब. अरे जा ये उसको मार के क्या वजह. हेलो पांडे सर. हाँ बोलो. पांडे सर कहाँ है तुम? पुलिस स्टेशन में. तुम किधर हो? हाँ मैं मार्केट से बात कर रहा. हाँ बोल. सुल्तान के अड्डे पे आपका और लाला आए थे माल की डिलीवरी देने. उनकी थोड़ी बहस हो गई. काटा पीटी की बात चालू थी वापस. आते अब तुरंत आते. ठीक है. नहीं तो जल्दी आओ. हाँ
पक्का आता है। पक्का नहीं, कच्चा भी नहीं। बना बना मेरी हट गई है, अभी इसको हटा डालूंगा मैं। हाँ जल्दी बना, है गड़गड़म वाली। मेरे को मार्केट भेजे गए, मार्केट भेजे और मैं आया नहीं ना, तो थोड़ा लेट होगा। अरे मार्केट में भाजी वीजी भेजी भी नहीं दे गया था क्या? ओ भाई, सुल्तान भाई ने काम से भेजा था मुझे। हाँ बैठ जा अभी, सुल्तान भाई अभी आने तो लगे, तू बेटा देगा। अरे दम लगा, दम भूगा नहीं लगा था। नामर दे तू, नामर दे तू, नामर दे तू। वो आया क्यों नहीं रे? हाँ अरे बंदा रास्ते में आया थे गप्पा वाले। अरे शकील लाला भी आ गए ना रे। बैठ जा बैठ जा। क्या अप्पा? अरे हमको बता दे तू, हमें तेरे को पूछने के लिए बोला रहते। माल गिरा के गया तो जब से तो आगे आया मार दो उनको। जा देखते हैं क्या है क्या नहीं, मसला क्या है। ठीक है ना, ले बना थोड़ा देखते, टेस्ट करते अपन। पैसा नहीं है बोलता। अरे पहले ये तो खत्म होते, खत्म होंगे तो पैसा देखेंगे ना। तेरा रोना धोना छोड़ दे, टिकटॉक नहीं है क्या? हाँ टिकटॉक का जमाना क्या है? अरे क्या बगा इसको, लड़ेगा रोलेगा इधर बैठ के। कभी भी देखा सुल्तान भाई नहीं है तो ये आके इधर बैठ जाएगा, रोएगा धोएगा। हटा इसको हटा। हाँ सल्लम वाला और डालता भाई, पूरा 10 ग्राम एक साथ डालता। ले भाई ले। पैसा नहीं है, कुछ ना कुछ करना पड़ेगा अपन लोग को। ऐसा नहीं है। अरे भाई अपन भीख तो नहीं मांग सकते ना, किसी के आगे गिर सकते। डालते हैं भाई, किसको दोगे? अपने पास सामान है। अरे यार बच्चा घूमने के लिए यार अपन दिन धाड़े नजर काटी तो रोकड़ा गुल ये रहते रोज एक छोकरा गुल। वो रावत में आता। अभी तो माल चलो ये दूर आए दूर, रावत दूर सामने से चल के आए। इसको बख्शीश दो यार, इसको काटो, उसको काटने का। छोड़ तोड़े, छोड़े में कौन है तुम लोग? छोड़े, ये क्या कर रहे तुम लोग? छोड़े पार्टी है पार्टी। हिम्मत है सबका, तीनों का हिस्सा है क्या इसमें? आधा तेरा आधा मेरा भी रखना, सबको हिस्से में बटेगा। कद्दू कटेगा तो सब में बटेगा। ये तेरा, ये तेरा, बाकी सब मेरा। ले फैमिली, ये टाइम को देख के मेरे को मेरा दौर याद आता है। अभी मैं भी इस हाल से गुजर रहा था। नशे की हालत में इतना गिरा दिया था हम लोगों को कि हम लोग ये सब करने पर मजबूर थे। हमारी आदत नहीं थी ये, लेकिन हम मजबूर थे, उसके सामने गिर चुके थे पूरा। आपको समझा कि उनका अहंकार ही सेटिस्फाई करने के लिए लोग ने इसे भीख नहीं मांगी, लेकिन लोग छत पर उतर गए। वो लोग किसी को भी लूट कर पैसा लेना, फिर नशा करना, यही सब। और आगे देखेंगे कि नशा करने से लास्ट रिजल्ट आपको क्या मिलता है, वो आप आगे के एक्ट में देखेंगे।
भूक लागली का काय चालायची का आराम कर But it is nothing you cannot change, courage to change the things we can, and wisdom to model them.
मंदिरात कोणी दिसना कुठं गेली मंडळी वाट बघावं लागला तोपर्यंत बस तू हॅलो हॅलो कुठं राहिले अरे इथं बसलोय गावात. येते आपल्या नेहमीच्या ठिकाणी बर बर आलो आलो. अरे 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 येताना चिली मन पिढ्या घेऊन ये बर बर आलो आलो आलो. असलाच का नेहमीच्या आला तो. हा, बस आलो. बस 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 कुठं होतं घरून आलो पिढ्या आणल्यात का आणल्यात. माल दाखव. एवढंच माझं ऊस बनव. भुगा भुगा पितो दररोजची सवय लागली तुला. हो बघ कळीवाला, बघ कळीवाला. वास घे. जालिम माल रे जान के राजा दम लगाने आजा. ओम नमो नारायण लम नासिर रंडी को चैन बड़वे को बासी. लय जातो. आली राजी ना आता. दिसत नाही बम बम भोले आंधे पुलिस खांदे टोले शेवटचं वाक्य बघ नको रे बाबा आता थले वासी. जातो आता. मला बी जायचंय का मी यो कळीचा माल तुझ्याकडे ठेव सांभाळ. चालतंय की हा. दम मारो दम मिट जाएगा बोलो दिल में राम हरे कृष्ण हरे राम. दुसरा मुलगा झाला सॉरी. आता तिसरा मुलगा आहे अनंत म्हणून. तो येतो. त्याला बघा काय व्यसन आहे. कोणी कुठे गेला काय माहिती. 30 ते प्लॅनिंग झाला होता का मारायचा. हॅलो रोहन. हॅलो हा बोल ना भाई. अरे भाई कुठे आहे? अरे आहे ना इथं. मोबाईल लागला ना. हा बोल की. एक काम कर ना. हा इथं ना गम्मा आणि एक अरे 35 जण आज. हा ना मग 35 आहे म्हणून तर आणतो ना भावा. ठीक आहे. तू तंदूर आणलं का? हा तंदूर आणलं तंदूर. हा तू ये. बरं 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 येतोच मी. आता लवकर ये, वाट बघतोय. हो कमायची वाट बघतोय ना भावा. अरे तुझे बाकी आधी पहिले पोटात जाऊ दे. मी घेतली ना थोडी मला सोडून थोडीशी घेतली राव. अजून गम्मा आणलाय बघ एवढा. लवकर भावा. मित्र आहे आपल्याला. लय मित्र आहे. पण तू आहे ना तू जान येते. अरे बस काय तू भाऊ आहे आपला भाऊ. तुला सांग कोण नाडला का तुला? कोण आणणार कोण आणणार आहे? नाही नाडला ना तुझ्या भावाने फोडला नाही. फोडून टाकेन. बाकी अजून का आणतो मग? चल मग अजून एक क्वार्टर घेऊया. चला चल. चालतंय. अरे तू
आपण ओके बरं ऐक, मी काय म्हणतो, गाडी तू चालवणार आहे. एका ठिकाणी गाडी चालू, बर जाताना गाडी मी चालू बर आणि येताना गाडी मी चालू. बर, येताना तू चालव, जाताना पण मी चालव. ओके बस. जा. थांबा थांबा थांबी. अरे भीमराव बस. अनंता ते गौतमी लवकर या रे. काय झालं बाबा? बाबा काय झालं बाबा? बाबा काय झालं? काय झालं बाबा? हे हवामान आपण काढतो आता. बाबा काय झालं बाबा? असं नका बोलू बाबा. बाबा 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 गेले सोडून. गेले दिगंबर विश्वर विभूती. गेले दिगंबर विश्वर विभूती. राहिली ती कीर्ती जगामागे. राहिली ती कीर्ती जगामागे. त्यांच्या वडिलांची दशक्रिया झाली आहे आणि आता वाटणीचं काय करायचं त्याचे विचारतात एकमेकांना. बाबा तर गेले, आपलं पोटा बघायचं काय? बोल तिला भीमराव. अरे हा विचार मला पण आला रे. दुसरं काही सुचतच नाही. आपण एक करू, आपल्या फॅमिली वकीलकडे जाऊ. बाबांचे मित्र होते ते, काही सांगून गेले असतील त्यांना. आता तर आपल्याजवळ पैसे नाही रे. कुठं असतात ते? चला जाऊ. चालते. याला सांगून मी 10 वर्ष सुधारले नाही तर ही प्रॉपर्टी सगळी अनाथ आश्रमाला देणार. मग काय करणार तुम्ही? बघा आता मग सुधरा. या मग चला चला. यानंतर चौघही कीर्तनाकडे जातात. बघूया. काका नमस्कार. कुठे आले तुम्ही तर? काका नमस्कार करतो. पाय मोडू पाय मोडू. बस की व्यवस्थित बस. तुला किती वेळा सांगतो व्यवस्थित बस. हातात आहेत आपले. काय काम काढलं मग? आता आमच्याकडे पैसे नाही होत. काय करायचं? आणि वकिलांकडे गेलो तो वकील सांगता की 25-25 एकर तुमच्या जवळ येते जमीन. पण त्याच्यात पण अट आहे की 10 वर्ष आम्हाला भेटणार नाही. आम्हाला सुधारले तर भेटू. काका आमच्या वडिलांनी तुम्हाला काही गोष्ट सांगितली होती का? तुमच्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली रे, सांगतो मी तुम्हाला. अरे तुमच्या वडिलांनी एक सोन्याचा अंडा तुमच्या शेतामध्ये पुरवलेला आहे. सोन्याचा अंडा किती पटली येते? हे मला माहिती आहे. कुठं ठेवला तो जमिनीमध्ये पुरवलेला आहे. तुम्ही शोधा कुठं आहे तो आता.
आता हंडा तर सापडत नाही पण पेरणी करतायत. अरे तिकडं नाही, इकडं अरे चकना नाही तू आपल्याला लक्ष ठेवावं लागलं का? काय हिरोगार रन झालंय. भेंडी बघ. मेरे देश की धरती सोना उगले उगले मेरे देश की धरती. दादा आनंद आपल्याला बाप सांगत होता अरे सुधरा. आपण सुधारलो नाही. आपण 4 जण व्यासपीठ उभं राहिलो आणि वकिलांनी आपल्याला सांगितलं हंडा आहे म्हणून आपण सगळी जमीन नांगरून काढली. आपण त्यात आपल्या मेहनतीचं बियाणं उगल पेरलं त्याचाच हे खरं सोनं दादा. दादा हाच आपला सोन्याचा अंडा. बरोबर की रे. सोडली दादा मी आजपासून दारू. समजून घ्या रे भावांनो. आता लक्ष देऊया. पण दादा तुला पण एक सांगतो, तू पण आकडा लावणार नाही. मी पण नाही रे. तू पण वाड्यावर जायचं. नाना माफी मागतो. क्षमा असावी. चला आपण आता नीट लक्ष देऊया.
Hi, how are you? Family, Mox family is very happy today. आज बहुत सारी मजा हो रही है और मैं आपके साथ संतोष जुड़ चुका हूँ 92.7 FM नॉन स्टॉप म्यूजिक बजाते रहो। मैं मोक्ष में मैं वापस रेडियो स्टेशन में पहुंच गया था। ओके, नो प्रॉब्लम गाइस, सब लोग मजा ले रहे हैं, मैं समझ रहा हूँ। ठीक है, अभी वो टाइम आ चुका है। मैं चाहता हूँ पीछे का लाइट चालू करते कोई तो, बैक साइड लाइट। अभी थोड़े टाइम में सब चीफ गेस्ट जो भी है अपने ट्रस्टीज मेंबर आएंगे, वो सब यहाँ पे बैठेंगे। तो प्लीज मैं आपको दरखास्त कर रहा हूँ, वो आने के बाद अपनी एनर्जी लेवल डाउन मत रखो। एक 1.5 घंटे का प्रोग्राम है जिसमें शायद 3 या 4 बार तालियां बजानी पड़ी, तो प्लीज कर बजाइए प्लीज। अरे हाथों वाला जब पोडियम ऊपर आएगा ना तो
कोई तो बंदा होना चाहिए ना ऐसा ठीक ठाक करने, ये भी मैं ही करूँगा। त्रास निर्माण होतो किंवा घरात काय काय ऍटमॉस्फिअर येतो आणि त्यांच्यावरती काय काय परिस्थिती येऊ शकते किंवा आली आहे आतापर्यंत, तर आपण ते सगळं बघणार आहोत. ओके, असू दे, मी येते. अरे नको ना मस्ती करू की यार. अरे अरे बिहार नको मस्ती करू. तर आतापर्यंत आपण बघितलं हे जे फॅमिलीमध्ये हे दोघं जे भाऊ आहेत, जो छोटा आहे ना थोडा अतरंगी आहे आणि मोठावाला खूप शांत स्वभावाचा आहे, पण दोघांमध्ये जे प्रेम आहे ते म्हणजे अनडिस्क्राईब आहे. आपण कधी त्याला गोष्टीला एक्सप्लेन नाही करू शकत. खूप प्रेम आहे दोघांमध्ये, एकदम अतूट बॉन्ड ज्याला बोलू शकतो आपण, तसं प्रेम आहे. तर बघूया पुढे काय होतं आता या लोकांचं काय आहे. भाई आज मी कॉलेजला जाणार आहे. माझा पहिला दिवस आहे. आशीर्वाद देतो. बाबांना भेटला नाही सांगतो बाबा. बाबा कॉलेजला जातोय. पहिला दिवस आहे. जा बाळा, मनलावून अभ्यास कर. हो बाबा. भाऊ, तुम्हाला वाईट का? नको नको, मला नको वाटत. जी भर के झीले पर लगता है आजकल दौर अपना आएगा, जो मुझ पे रोएगी तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा. जी भर के झीले पर लगता है आजकल. दौर अपना आएगा यारो, जो खुद पे रोएगी तो जिंदगी हंसी तुझे कर बुलाएगा. है जुनून. जेवायला वाट ना मला. जरा फ्रेश हो, मी वाटते. ठीक आहे. अरे काय करतो? अभ्यास करतो दादा. मोठा झालास रे तू पण. तुझा कॉलेजचा पहिला दिवस कसा होता तुझा? खूप मस्त होता. जेव्हा तू पण कॉलेजला जाशील तुला कळेल कॉलेजमध्ये किती मजा येते. हो आज जेवायला वाढ मला. हो वाटते. पूर्ण काढून टाक. आणि खिचडी मस्त बनवली आहे. सकाळचे अरे हे काय अर्ज तुम्ही फेकून दिलं. तुम्हाला माहित आहे तुमची बाबा किती कष्ट लहानपण मोठं कसं केलं हे तुम्हाला बघायचंय का? चला तुम्हाला दाखवते मी.
हे बघा तुमचे बाबा काय काम करतात ते. बघितलंस? चला घरी. आई तू कधी आम्हाला सांगितलंच का नव्हतं की आपले बाबा आपल्यासाठी एवढे कष्ट करतात? काय सांगणार तुम्हाला तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही लहान आहे का आता. नाही नाही आई. तर इथपर्यंत आपण एक गोष्ट समजून गेलोय, जी फॅमिली आहे खूप कष्ट करून त्यांची परिस्थिती नसताना त्यांच्या दोन्ही मुलांना पालन पोषण त्यांना जे गरजा त्यांना लागत आहेत सगळी गोष्ट पुरवली जाते. आपण पुढे बघूया काही वर्षानंतरचा सीन काय आहे. काय करतोय? अभ्यास करतो. अच्छा अच्छा. अरे अभ्यास? आज माझा कामाचा पहिला दिवस आहे, अरे वा तर मी जातोय. येतो मम्मी, आशीर्वाद घ्यायचा होता मला. बाबांना भेटलास. हो हो भेटून घेतो. आज कामावरती पहिला दिवस आहे माझा, भेटून घेतो मी. हो हे काळजी घे. ओके. चल आपण जाऊन काय करतोय तू? हो ना काय करतोय तू? उठ काहीतरी बोल दादा. हॅलो काहीतरी बोल. रॉंग नंबर. दादा हॅलो. उठ पप्पाला घरी घेऊन जा. चल घरी. उठ रे, चल. सोडा ना बाबा दादाला. अरे बाबा जाऊ द्या. सोडा ना बाबा. जेवण जेवण करा बाई. ठीक आहे पाणी. तुम्ही काय टेन्शन घेत बसता. आवडून आलाय तो. अहो तुम्हाला ताप आलाय. बसा तुम्ही. अरे बाबांना ताप आलाय. कामाला बसायसाठी तर पाणी आणि रुमाल घेतो. अरे जा त्याला बघून येतो अजून आला नाही. काय बघून आलो. तंबाखू बिडी काय भेटेल का? जवळ आलाय. अहो असं नका बोलू. आई नाही भेटला आई. एक दोन तीन चार पाच छे सात. दादा कुठं होतास तू दादा? काय रे? हा बाबा गेले. कुठे रिअल का? बाबा नाही राहिले. बाबा नाही दादा राहिले तुझे. सोडून गेले आपल्याला. आपल्या घरात जेवायला नाही काय. तू ना कमवत आहेस ना काय करत आहेस ना घरात पैसे आहेत. काय तिकडे मी बिचारी. माझं बघेन, कळलं का? तुम्हाला शहाणपणा शिकवू हा, नको. तू माझा मोठा भाव आहे दादा. हे पप्पांच्या बघ. तुलाच सांभाळायचं होतं सगळं. वाटतंय ना या म्हातारीला पोसावं? वाटतंय ना? अरे तू असं तर काय भीक माग. बोलतोय?
भीक माग मला काय नको सांगू, मला माझ्या दुनियामध्ये राहून दे, कळलं का? भीक माग चल. मला काय गरज नाही तुमच्या लोकांची. अरे मला सोडून नको जाऊ. पैसे जमा करून आलो आया. अरे कुठे आहेस तू? प्लीज पाया पडतो. प्लीज ताली तो बजाओ यार. अरे कुठे आहेस तू? तुम्ही जेवलं ना, बाहेर खाल्लंय मी, खाल्लंय. घ्या जेवून घ्या, झोपा तुम्ही. घ्या. काय ठरवलं? लांब ठेवलं तरी सवय येते परत. मी जातोय झक मारत. मी दादाला उठून आलो तोपर्यंत काय बनव. दादा दादा मधून काय शिकलो? ज्यांना हा मेसेज भेटला नाही, जे आपले भावंड बाहेर आहेत, आपल्यासारखे नशेडी जे बाहेर आहेत, ते अजून पण खतऱ्यामध्ये आहेत. जर त्यांना हा मेसेज किंवा ते स्वतःहून स्पिरिच्युअल आध्यात्मिक वे मध्ये आपण जे बोलतो ते स्वतः सुधारले नाही, तर जे नाही घडले घरात तेही घडू शकतं. त्यांचा जो पुढे भविष्य असेल तो त्याच जागेवर थांबला जाईल. दुसरी गोष्ट काय शिकायला भेटते? दुसरी गोष्ट ही शिकायला भेटते की आपण जे भावंड इकडे आहोत, आपल्याला हा मेसेज भेटला. आता आपल्याला सगळं माहिती आहे की बाहेर काय होऊ शकतं. आपण जर असेच राहिलो तर काय घडू शकतं. आपल्यामुळे आपली परिवार म्हणजे आपली फॅमिली किती त्रासात काय काय कशात जाऊ शकतात बोलू नाही शकत. खूप बेकार परिस्थिती येणार. तर हे आपल्याला एक मेसेज होता की आपल्याला बस इथेच थांबायचंय, त्याच्या पुढे नाही जायचंय, बस झालं. फार फार चांगली आणि मोलाची गोष्ट आहे. सार्थ झाल्यासारखं आपल्याला ते कळेल. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या मी जसं आता तुम्हाला किस्सा सांगितला मी डॉक्टर झाल्यानंतर काय झालं, तसे आमच्या डॉक्टरांची एक असोसिएशन असते, इंडियन मेडिकल असोसिएशन.
तर या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर हेमंत सोनवणे. तर अशा प्रकारे हे खूप चांगले संदेश दिले आहेत ते आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासोबतच आता आपला आजचा महत्त्वाचा भाग म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर मी सर्वांना अशाच शुभेच्छा देईल की यापुढे या वर्षात आणि या आयुष्यातील जे काय आपले उरलेल्या वर्ष आहेत ते सर्व वर्ष आपण व्यसनमुक्त राहावे आणि आरोग्यदायी आपल्याला हे जीवन लाभावे. या सर्वांना माझ्या शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप आभार बिरुड सर तुमचे. आपले पुढे कार्यक्रम बोलूया. तर मी डॉक्टर हेमंत सोनवणे सरांना मी 4 शब्द तुमचे आमच्या मित्रपरिवारासाठी तुमचे काही भेटतील तर खूप धन्यवाद. खूप जास्त नकारात्मक विचार न करता ट्रीटमेंट घेणे ही त्याची एक सकारात्मक पायरी आहे, पाऊल आहे, ते तुम्ही सर्वांनी उचललेलं आहे. त्याबद्दल मी आधी तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट बिरुड सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचा जो नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे एक चांगला संकल्प करण्याचा दिवस आहे. मी व्यसनमुक्त होणार, मी या व्यसनातून बाहेर पडणार आणि एक निर्व्यसनी स्वाभिमानी स्वावलंबी आयुष्य जगणार हा संकल्प आपल्या सगळ्यांनी करायचा आहे. आणि हे केवळ मी नाही करणार तर मी माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या मित्रांना, माझ्या नातेवाईकांना हे करण्यासाठी मी प्रोत्साहन देईल हा सगळ्यांनी निश्चय करायचा आहे. कारण की इतरांना 4 चांगल्या गोष्टी शिकवता नक्कीच ते आपल्या मनामध्ये पक्कं होत जातं. त्यामुळे आपल्यालाही या व्यसनातून कायमस्वरूपी बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत होते. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला जी मदत करताय, जे उपचार करताय, जे सहकार्य करताय, जी थेरपी देत आहे ती ही सगळी टीम मोक्षची इथे सगळे बसलेले आहेत. या सगळ्यांचे सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. हे अतिशय महत्त्वाचा असा एक सामाजिक उत्तरदायित्व असलेला उपक्रम मोक्षची टीम राबवते आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गुड इवनिंग एवरीबॉडी. न्यू ईयर का प्रोग्राम कैसा लगा सबको? मैं सुना है, संतोष ने बताया, स्टाफ ने बताया, आपने काफ़ी मेहनत की इसके ऊपर. आपके ड्रामा, कॉमेडी, डांस प्रोग्राम आपने काफ़ी अच्छा किया है, मैंने सुना है. रिजल्ट्स बाकी है. जो रिजल्ट्स वैसे रहेंगे जैसे आपने जितना मेहनत किया है. तो एक्चुअली जो मैं बोलना चाहता हूँ कि जैसा आप में कुछ टैलेंट छुपा है, जो प्रोग्राम में आपने भाग लिया, टैलेंट छुपा है, वैसा ही आपके जीवन में जो बाहर ये जो टैलेंट लेके आप जाएंगे, खाली व्यसन जो अपन करते हैं, पीते हैं, नशा करते हैं, ठीक है, वो एक अभी वो पास्ट है. जो न्यू ईयर के हिसाब से अभी वो चले गया, अभी नया साल आया, तो आपको नशा उधर छोड़ देना चाहिए, आपका टैलेंट ऊपर लाना चाहिए. ठीक है, जिसके पास भी टैलेंट है उससे आप उसका इस्तेमाल करें. और मैं बिरुद सर और सुनाने सर का बहुत थैंकफुल हो. इधर आके उन्होंने अपना टाइम दिया है, इधर आए उन्होंने अपना टाइम निकाल के आपको ये थोड़ा सा मैसेज देने के लिए अपने प्रोग्राम में पार्टिसिपेट. थैंकफुल फॉर यू ऑल सर एंड हैप्पी न्यू ईयर एंड गॉड ब्लेस यू. मी पुढे वळतोय. बनिता मॅडमला मी त्यांचे 4 शब्द आपल्या मित्रपरिवारासमोर. ठीक आहे, मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचं का? ठीक आहे, अजून एक गेस्ट आपले यायचे, त्यांना वेळ लागतो 5 मिनिटं. मग आपण थांबण्याच्या ऐवजी पुढचा आपण कार्यक्रम सुरू करून घेऊया.
ओके, everybody ready then? रिजल्ट्स के साथ अरे यार यहाँ कोण करायला यार वांगे खाऊ तरी आता ए, काय आहे तुझं काय आहे? अरे तुझं पण काय आहे इकडे ए, पण मी शो करतोय इकडे लाईव्ह शो चालू आहे ते लाईव्ह कॅमेरा दिसतो तिकडे अरे घरी जायचं पण लाईव्ह कॅमेरा चालू आहे शो चालू आहे इकडे काय तुम्ही मध्ये चालवले तुमचं पण काय हसणं चालू आहे जा ना घरला. अरे यार मी वांग्याची भाजी तुला शो करा करणार जा मी आलो 5 मिनिटात जा आलो जा टाळ्या वाजायच्यासाठी ओके स्टॅनली अँड टीम जोरदार चला लास्ट फाइनल अवॉर्ड फर्स्ट प्राइज फॉर ऑल इवेंट्स goes to Ketan Sawant and team. Best Comedy Award goes to Hotel Pajina Group. जोरदार तालियां overall performance, overall behavior आणि nominees are हरीश लोहानी, सत्यजित ठाकरे, महादेव भोई, गौरव कमानी, केतन सावंत. गौरव कमानी टाळ्या टाळ्या Good evening. Good evening, ma'am. Good evening to you all. Respected Dr. Birul, respected Dr. Sonal, respected Savio sir, respected Elizabeth D. Cruz ma'am, all the staff, and you, my dear friends. दोस्त हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण दोस्ती जीव जाईपर्यंत चालते, ठीक आहे ना. आणि ही साथ तुमची पाहिजेच. का बरं? कारण इथून गेल्यावर सुद्धा जसं सरांनी
डॉक्टर भिरुड आणि डॉक्टर सोनवणे तुम्हाला सांगितलं आहे तसंच त्याप्रमाणे ही साथ पाहिजे. आणि कालच्यापेक्षा आज आपण काय अचीव केलं तर एका दिवसासाठी सोबर राहिलं. एक एक दिन करने के बाद जो सोबरिटी आएगी और एक एक बूंद बूंद से खट भरता है, उसी प्रकार एक एक दिन अगर आप सोबर रहेंगे तो आपके आगे का यह पूरा वर्ष 2022 निकल जाएगा. तर मी इथे आलेली आहे आभारासाठी. सर किती म्हणजे तुमच्यासाठी मोलाचा आधार देतात, त्या मोलाचा आधार देण्यासाठी मी सर तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि असं म्हणतात की देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावे. तर आम्ही तुमचा हात नाही पण तुमचा नेहमी साथ पाहिजे. हात तर पाहिजेच पण साथ पण पाहिजे. असंच नाही आज आपल्याकडे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आलेले आहे डॉक्टर सोनवणे. आयवी हे खूप अतिशय सुंदर काम करतात. त्यांचे ते प्रेसिडेंट आहे इथे नाशिकमध्ये. जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली होती तेव्हा डॉक्टर लोकांनीच आपल्या साथ दिली होती. त्या कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी जी साथ दिली ते आयवी तुमचं नाव म्हणजे आम्ही तिथपर्यंत अमरावतीपर्यंत तुमचं नाव ऐकलेलं आहे सर. आणि तुम्ही जे कार्य केले आहे तसंच आणि जे तुम्ही मायेचा आधार सर्वांना देता आणि विशेष तर तुम्हाला जे व्यसनमध्ये तुम्ही काम करतात आणि तुम्ही ते मायेचा आधार देतात लोकांना आणि त्यांना खंबीरपणे ठाम उभं राहण्यासाठी जी मदत करतात त्यासाठी सर तुमचे नेहमीच आभार. आणि अशीच सेवा तुम्ही आमच्या समाजात असंच म्हणे की तुमचा पाहिजे आमच्यासाठी आणि नेहमी तुमचं साथ आमच्यासाठी असं सांगू. आपल्याकडे इथे आहे सॅव्हियो सर, कॅप्टन ऑफ द शिप, अँकर असंच पाहिजे. सुंदर व्यवस्थापक, अतिशय नेहमी जिद्दीने काम केले करतात ते. आणि त्यांचं नेहमी एकच प्रयत्न असते की तुमच्यासाठी काय करायचं आणि तुमच्यासाठी काय काय करण्याचं ते प्रयत्न करतात ते मला माहिती आहे. आणि नेहमी ते असंच जितकी साथ तुम्ही देणार त्यांना तितकीच ते तुम्हाला साथ देणार. आणि तुम्हाला म्हणजे इथे बाहेर जाण्यानंतर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी तुम्हाला जे उभं राहण्यासाठी जे एक प्रकारचं मार्गदर्शन आहे ते सॅव्हियो सर तुम्हाला देतात. आणि म्हणून सॅव्हियो सर मोक्ष फाउंडेशन तुमचं आहे पण आणि त्याच्यामुळे जे मोक्ष आहे आणि ते तुम्ही मोक्ष देणारे यांना एक गलत व्यसनपासून तुम्ही एक काय म्हणतात त्या अंधाराकडून ज्योतीकडे प्रकाशाकडे नेणाऱ्याचं काम तुम्ही करता. तर सॅव्हियो सर तुमचे असेच आभार. इनके तरफ से भी मैं आपको थैंक यू बोलना चाहेंगे. और बोलते हैं ना बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देयर इज अ वुमन असं म्हणतात. आणि ती वुमन तुम्हाला दिसूनच येते. ये है मिसेस एलिझाबेथ क्रूज एंड उन्हीं की वजह से सॅव्हियो सर आपको पता है कि साथ कितनी